Good morning, student. In the previous lecture, we saw the instruction set of 8051 microcontroller. Now, in this lecture, we will see some examples related to instruction set. So, first example is move a comma hash 05H. That means move 05 at 0 F5. F5 can be written in decimal form 111001 to accumulator. म्हणजे हा जो नंबर आहे कोणता नंबर F5 हा नंबर कुठे स्टोअर केला जाणार आहे accumulator मध्ये. मूव दिस नंबर टू accumulator मध्ये हा नंबर लोड केला. then next instruction is add a comma hash 0bh. सो मग accumulator मध्ये 0b हा नंबर काय केला जाणार आहे 0b आणि accumulator मध्ये आपण कोणता नंबर ऍड केलेला आहे हा नंबर ह्या दोघांची काय होणार ऍडिशन होणार आणि रिझल्ट कशामध्ये स्टोअर होणार accumulator add 0bh 0b म्हणजे 00 आणि bh 1011 टू द व्हॅल्यू स्टोअर इन accumulator. म्हणजे आपण फर्स्ट ऑफ ऑल काय केला accumulator मध्ये F5 हा नंबर काय केला स्टोअर केला आणि देन हा नंबर accumulator मध्ये स्टोअर केल्यानंतर accumulator मध्ये कोणता नंबर आला हा आला आणि इथं आपण अजून एक नंबर घेतला. सो ऍड a कॉमा हॅश 0bh. सो ह्या दोन नंबरची काय केली आपण हा नंबर आणि हा नंबर ह्यांची काय केली ऍडिशन केली आणि रिझल्ट कशामध्ये स्टोअर केला accumulator ह्या रजिस्टर मध्ये स्टोअर केला. Now the next instruction is move a comma hash 60h. आता move a comma hash 60h म्हणजे काय की accumulator मध्ये कोणती व्हॅल्यू स्टोअर केली 60h ही व्हॅल्यू स्टोअर केली. move 60h into accumulator. Now move r1 comma hash 46h. सो आता मूव 46h into r1 रजिस्टर. आता accumulator मध्ये 60 व्हॅल्यू पुट केली 46 व्हॅल्यू r1 मध्ये पुट केली आणि ऍड a कॉमा r1 आणि accumulator मध्ये ही व्हॅल्यू पुट केली आहे 46 r1 मध्ये पुट केलेला आहे आणि मग a आणि accumulator आणि r1 ह्या दोन्ही रजिस्टरची काय केली ऍडिशन केली आणि रिझल्ट स्टोअर इन accumulator. रिझल्ट कशामध्ये स्टोअर होणार accumulator मध्ये स्टोअर होणार. नाउ द सबट्रॅक्शन इन्स्ट्रक्शन्स. मूव a कॉमा हॅश 3fh कशामध्ये स्टोअर केला accumulator मध्ये स्टोअर केला. मूव r3 कॉमा हॅश 23h कशामध्ये स्टोअर केला r3 मध्ये स्टोअर केला. सब a कॉमा r3. मग ह्या दोन नंबरची काय केली सबट्रॅक्शन केली. आता ती सबट्रॅक्शन कशी करणार ते बघू. a मध्ये काय आहे 3f आपण कसा लिहिणार बायनरी मध्ये 3 कसा लिहिणार 0011 f कसा लिहिणार 1111. ओके r3 मध्ये काय आहे 23 आहे तर 23 आपण बायनरी मध्ये कसं लिहिणार 2 कसं लिहिणार 0010 आणि 3 कसं लिहिणार 0011. मग आता काय करणार आपल्याला सबट्रॅक्शन करायचं तर सबट्रॅक्शन आपण कशी करतो बायनरी मध्ये 2's कॉम्प्लिमेंटने करतो. सो जो नंबर आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे त्याचा आपण काय घेणार 2's कॉम्प्लिमेंट घेणार आणि मग तो नंबर काय करणार ऍड करणार. सो आता हा नंबर आहे accumulator मध्ये 3f आणि हा काय आहे हा 2's कॉम्प्लिमेंट 23 म्हणजे हा जो 23 आहे ह्याचा आपण काय घेतला 2's कॉम्प्लिमेंट घेतला आणि 2's कॉम्प्लिमेंट ह्याच्यामध्ये ऍड केला. मग ऍड केल्यानंतर काय येणार 1 + 0 1 1 + 0 1 1 1 0 1 ही अशी काय येणार ऍडिशन. म्हणजे आपण काय होते कॅरी काय होते ऍड होत राहते कॅरी काय होते ऍड होते. ओके म्हणजे आपण सबट्रॅक्शन कशी करणार 2's कॉम्प्लिमेंट घेणार काय घेणार 2's कॉम्प्लिमेंट. Now the next instructions is move a comma hash 25h. Move a comma hash 25h. सो आता ह्या इन्स्ट्रक्शन्स मध्ये काय करणार आपण मल्टिप्लिकेशन इन्स्ट्रक्शन्स करणार आहे. काय करणार आहे मल्टिप्लिकेशन इन्स्ट्रक्शन्स. सो मल्टिप्लिकेशन इन्स्ट्रक्शन कशी करणार मूव a कॉमा हॅश 25 काय दिले लोड 25 टू द accumulator. मूव 25 टू द accumulator. देन नेक्स्ट इन्स्ट्रक्शन्स काय आहे मूव b कॉमा हॅश 65h. 65 कशामध्ये स्टोअर केले b मध्ये स्टोअर केले. 25 कशामध्ये स्टोअर केले a मध्ये केले. 65 कशामध्ये केले b मध्ये केले. आता मल ab मल मीन्स मल्टिप्लिकेशन म्हणजे ह्या दोन नंबरचं काय होणार मल्टिप्लिकेशन होणार. मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर a मध्ये काय असणार आहे
डेटा, जो काय डेटा येईल तो कशामध्ये स्टोअर होणार आहे, दोन्ही रेजिस्टर मध्ये स्टोअर होतो. अक्युमुलेटर मध्ये पण स्टोअर होतो आणि पी मध्ये पण स्टोअर होतो. सो ए मध्ये काय स्टोअर होणार आहे, ह्यांचं मल्टिप्लिकेशन करा. ह्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जो नंबर येईल तो 99OE हा असणार आहे. तो 99 अक्युमुलेटर मध्ये स्टोअर होणार आणि OE पी मध्ये स्टोअर होणार. म्हणजे जे काही रिझल्ट आहे तो अर्धा रिझल्ट अक्युमुलेटर मध्ये स्टोअर होतो आणि अर्धा रिझल्ट पी ह्या रेजिस्टर मध्ये काय होतो, स्टोअर होतो. सिमिलरली नेक्स्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत डिव्हिजन इन्स्ट्रक्शन. डिव्हिजन मध्ये पण तसंच होणार आहे. 90 मूव ए कॉमा हॅश 25H, सॉरी 95H. 95H कशामध्ये स्टोअर होणार, ए मध्ये स्टोअर होणार. 10H कशामध्ये स्टोअर होणार, बी मध्ये स्टोअर होणार. मग ए आणि बी मध्ये हे दोन नंबर स्टोअर झाले की डिव्हिजन ए बी, तर ए बी म्हणजे ह्या दोन नंबरची काय होणार, डिव्हिजन होणार आणि जो काय क्वेश्चन येणार आहे तो ए मध्ये स्टोअर होणार आणि रिमाइंडर इन बी, रिमाइंडर कशामध्ये स्टोअर होणार, बी मध्ये स्टोअर होणार. ओके, इथे बघा फर्स्ट ऑफ ऑल आपण काय केलं, मूव ए कॉमा हॅश 25 म्हणजे अक्युमुलेटर रेजिस्टर मध्ये 25 स्टोअर केले. देन मूव बी कॉमा हॅश 65 कशामध्ये स्टोअर केले, बी ह्या रेजिस्टर मध्ये स्टोअर केले. देन मल्टिप्लिकेशन इन्स्ट्रक्शन, मल्टिप्लिकेशन ए बी. मग त्या ए आणि बी ह्या दोन रेजिस्टर मध्ये जो डेटा आहे, कोणता डेटा आहे, 25 आणि 65, ह्यांची काय केलं, मल्टिप्लिकेशन केलं. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जो रिझल्ट येईल त्यातले अर्धा रिझल्ट ए मध्ये स्टोअर होणार आणि अर्धा बी मध्ये स्टोअर होणार. ओके, नाउ द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन इज मूव ए कॉमा हॅश 95H. 95H ए मध्ये स्टोअर केले. मूव बी कॉमा हॅश 10H. आता इथं हॅश दिलेले त्यामुळे ही डायरेक्ट डेटा व्हॅल्यू दिलेली, त्यामुळे इथं डेटा डायरेक्टली रिप्रेझेंट केलेले आहे. हॅश आहे दॅट मीन्स हा डेटा डायरेक्टली आपण स्टोअर करणार. इमिजिएट ऍड्रेसिंग मोड आहे इथे. सो मूव बी कॉमा हॅश 10H. 10H कशामध्ये स्टोअर केले, बी मध्ये स्टोअर केले. मग डिव्हिजन ए बी, मग ए आणि बी ह्या दोन रेजिस्टर मध्ये जो डेटा आहे, ए मध्ये काय आहे 95, बी मध्ये काय आहे 10, ह्या दोन्हींची काय होणार, ऍडिशन सॉरी डिव्हिजन होणार. आणि डिव्हिजन इथे दिलेली डिव्हिजन इन्स्ट्रक्शन, डिव्हिजन ए बी. सो ए मध्ये आणि बी मध्ये जो डेटा आहे त्या दोघांची डिव्हिजन होणार आणि डिव्हिजन झाल्यानंतर जो काय क्वेश्चन येईल तो अक्युमुलेटर म्हणजे ए ह्या रेजिस्टर मध्ये स्टोअर होणार आणि जो रिमाइंडर आहे तो बी ह्या रेजिस्टर मध्ये काय होणार, स्टोअर होणार. The next instruction is move a comma hash 47H. Similarly 47 कशामध्ये स्टोअर केले, ए मध्ये स्टोअर केले. मूव बी कॉमा हॅश 25H. 25 कशामध्ये स्टोअर केले, बी मध्ये स्टोअर केले. ऍड ए कॉमा बी म्हणजे आणि ह्या दोन नंबरची काय केली आपण, ऍडिशन केली. ऍडिशन केल्यानंतर रिझल्ट कशामध्ये स्टोअर होणार, अक्युमुलेटर मध्ये स्टोअर होणार. ओके, नाउ this is the logical instructions. This is the ANL, that means logical instructions. आता काय होणार आहे, मूव ए कॉमा हॅश 35H. हे जे 35H आहे ते अक्युमुलेटर मध्ये स्टोअर होणार. ओके, नाव ANL मीन्स एंडिंग ए कॉमा हॅश 05H. आता अक्युमुलेटर ह्या रेजिस्टर मध्ये कोणता डेटा आहे, 35H ना. मग अक्युमुलेटर मध्ये 35 आहे आणि 05 म्हणजे 35 आणि 0F ह्या दोन नंबरची काय होणार, एंडिंग होणार आणि जो काय रिझल्ट येईल तो ए मध्ये स्टोअर होणार. बघा, मूव ए कॉमा हॅश 35H, मूव 35H इंटू अक्युमुलेटर. नाउ देन ANL ए कॉमा हॅश 0F. परफॉर्म अँड ऑपरेशन बिटवीन द डेटा स्टोअर इन अक्युमुलेटर. अक्युमुलेटर मध्ये कोणता डेटा स्टोअर केलेला आहे आपण, 35 आणि कुणासोबत एंडिंग करणार, 0F. then the result is stored in accumulator. A is equals to 05. A is equals to 05 हा एंडिंग ऑपरेशनचा रिझल्ट आहे. तो रिझल्ट कशामध्ये स्टोअर झाला, अक्युमुलेटर मध्ये स्टोअर झाला. सिमिलरली मूव ए कॉमा हॅश 04H. आता 04 ही जी व्हॅल्यू आहे ती अक्युमुलेटर ह्या रेजिस्टर मध्ये स्टोअर झाली. देन ANL ए कॉमा हॅश 30H म्हणजेच ANL ए कॉमा हॅश 30H म्हणजेच अक्युमुलेटर मध्ये जो डेटा आहे, अक्युमुलेटर मध्ये कोणता डेटा आहे, इथे बघा आपण 04 स्टोअर केले अक्युमुलेटर मध्ये, त्यामुळे अक्युमुलेटर मध्ये हा डेटा आला, हा डेटा आणि 30H यांचं काय होणार, एंडिंग ऑपरेशन होणार आणि रिझल्ट कशामध्ये स्टोअर होणार, अक्युमुलेटर मध्ये काय होणार आहे, स्टोअर होणार आहे. ओके, मूव 40H इंटू अक्युमुलेटर. देन परफॉर्म अँड ऑपरेशन बिटवीन डेटा स्टोअर इन अक्युमुलेटर. अक्युमुलेटर मध्ये कोणता डेटा स्टोअर केलेला आहे, 04 अँड 30H म्हणजे ह्या दोघांचं एंडिंग ऑपरेशन होणार, एंडिंग होणार आणि जो काही रिझल्ट येईल तो अक्युमुलेटर ह्या रेजिस्टर मध्ये काय केला जाणार आहे, स्टोअर केला जाणार. देन द रिझल्ट इज स्टोअर इन अक्युमुलेटर. सो अक्युमुलेटर मध्ये व्हॅल्यू काय ना 34H येणार, काय ना 34, कारण ह्या दोघांचं एंडिंग केल्यानंतर व्हॅल्यू काय ना 34H. ओके, नाउ द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन इज मूव ए कॉमा हॅश 54H. मूव ए कॉमा हॅश
54H. आता 54H म्हणजेच काय की अक्युमुलेटर मध्ये काय स्टोअर होणार आहे, 54 ही व्हॅल्यू स्टोअर होणार आहे. अक्युमुलेटर ह्या रजिस्टर मध्ये काय होणार, 54 ही व्हॅल्यू स्टोअर होणार. मूव 54H into the accumulator register. Now XRL means XOR instructions. XRL means XOR instructions. A comma hash 78H. Perform XORing operation आहे. ANDing नाही, XORing operation आहे. Perform XOR operation between the data stored in accumulator. Accumulator मध्ये कोणता डेटा स्टोअर केलेला आहे, 54H and 78H ह्या दोघांचं काय होणार, एक्सॉरिंग होणार आणि जो काय रिझल्ट येईल तो ऑब्विसली कशामध्ये स्टोअर होणार, अक्युमुलेटर ह्या रजिस्टर मध्ये स्टोअर होणार. A is equals to 2CH काय होणार, अक्युमुलेटर ह्यांचं एक्सॉरिंग म्हणजे 54 आणि 70H ह्यांचं काय करायचं, एक्सॉरिंग ऑपरेशन करायचं आणि एक्सॉरिंग ऑपरेशन केल्यानंतर जो काय रिझल्ट येईल तो कशामध्ये स्टोअर होणार, अक्युमुलेटर मध्ये स्टोअर होणार. सिमिलरली मूव A कॉमा हॅश 50H. सो मूव 50H into the accumulator. सो 50H हा डेटा कशामध्ये स्टोअर करायचा, अक्युमुलेटर मध्ये स्टोअर करायचा. नाव क्लिअर A म्हणजेच काय करायचा, अक्युमुलेटर मध्ये जो डेटा आपण स्टोअर केलेला आहे तो काय करायचा, डिलीट करायचा, इरेज करायचा. Clear the data stored in the accumulator. Then the content of accumulator are now 00. फर्स्ट इन्स्ट्रक्शन मध्ये काय केलं आपण, मूव A कॉमा हॅश 50H म्हणजे 50H ही व्हॅल्यू कशामध्ये स्टोअर केली, अक्युमुलेटर ह्या रजिस्टर मध्ये स्टोअर केली. मग अक्युमुलेटर ह्या रजिस्टर मध्ये स्टोअर केल्यानंतर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन काय दिली, क्लिअर A. म्हणजेच क्लिअर A म्हणजेच काय की अक्युमुलेटर हा जो रजिस्टर आहे तो काय करायचा, आपल्याला क्लिअर करायचा. म्हणजेच अक्युमुलेटर रजिस्टर मध्ये जो काय डेटा आहे तो डिलीट करायचा किंवा इरेज करायचा. मग डिलीट केल्यानंतर अक्युमुलेटर ह्या रजिस्टर मध्ये काय व्हॅल्यू येणार आहे, 00 येणार. ओके. Now the next instructions is move A comma hash 10100110. Okay. So load the value म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे हा नंबर कोणता आहे, 0100 हा नंबर कोणता आहे, 4. 1100 हा नंबर कोणता आहे, 6. काय 6. मग काय करायचंय आपल्याला, इंटू द अक्युमुलेटर म्हणजे हा नंबर अक्युमुलेटर मध्ये स्टोअर केला. मग नेक्स्ट इन्स्ट्रक्शन काय दिली आहे, CPL A. CPL म्हणजे काय, कॉम्प्लिमेंट A. म्हणजे A मध्ये जी व्हॅल्यू आपण स्टोअर केलेली आहे त्याचा काय करायचा, कॉम्प्लिमेंट करायचा. काय करायचा, त्याचा कॉम्प्लिमेंट करायचा. म्हणजेच काय करायचं, कॉम्प्लिमेंट करायचा. 1 असेल तर 0 करायचा आणि 0 असेल तर 1 करायचा. ओके. सो अक्युमुलेटर मध्ये आपण काय स्टोअर केलेलं आहे, 0100 1100. आता 0 चा कॉम्प्लिमेंट काय ना, 1 आला, 1 चा कॉम्प्लिमेंट 0, 0 चा कॉम्प्लिमेंट 1, 0 चा कॉम्प्लिमेंट 1 झाला. हे 4 झाले. नंतरचे 4, 1 चा कॉम्प्लिमेंट 0, 1 चा कॉम्प्लिमेंट 0, 0 चा कॉम्प्लिमेंट 1 आणि 0 चा कॉम्प्लिमेंट 1. म्हणजेच काय करायचं, 0 असेल तर 1 करायचं आणि 1 असेल तर 0 करायचं. मग इथे काय केलं आपण, कॉम्प्लिमेंट इन्स्ट्रक्शन आहे, मूव A कॉमा हॅश 01001100B. म्हणजेच इथे काय केले आपण की अक्युमुलेटर रजिस्टर मध्ये ही व्हॅल्यू स्टोअर केली आणि ही व्हॅल्यू स्टोअर केल्यानंतर CPL A म्हणजेच अक्युमुलेटर ह्या रजिस्टर जी व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे त्याचा आपण CPL म्हणजेच काय, कॉम्प्लिमेंट घेतला. म्हणजे 0 असेल तर 1 आणि 1 असेल तर 0. ओके. सेम मूव A कॉमा हॅश 01100111 ही इन्स्ट्रक्शन्स आपण दिली. आता इथे काय केलेलं आहे आपण, अजून एक इन्स्ट्रक्शन देणार आहोत, स्वॅप A. स्वॅप A मीन्स काय की अक्युमुलेटरचे जे बिट्स आहेत ते काय करायचे आहेत, आपल्याला स्वॅप करायचे. काय करायचे, स्वॅप. आता स्वॅप कसे करणार बघा, मूव A कॉमा हॅश 01100111B. म्हणजेच अक्युमुलेटर मध्ये काय केलं आपण, हा डेटा स्टोअर केला. देन स्वॅप A म्हणजेच काय की हे जे 4 बिट्स आहेत हे जे 0110 ते ह्या साईडला जाणार आणि 0111 ते काय ह्या साईडला येणार. बघा 0110 हे कुठे, 4 बिट्स कुठे गेले, इकडे गेले 0110 आणि 0111 हे कुठे आले, इकडे आले. म्हणजे हे 4 बिट ह्या साईडला जाणार आणि इथले 4 बिट ह्या साईडला येणार.
स्वॅप आहे. म्हणजे आपण काय केलं, हे काय आहेत आपले लोअर निबल आहेत, हे हायर निबल आहेत. तर हे 4 डिजिट इकडे घेतले आणि हे 4 डिजिट काय केले इकडे घेतले. म्हणजे जर तुमचा नंबर 47 आहे, बघा तुमचा नंबर काय 47, तर तुम्ही त्याला स्वॅप केलं, 7 इकडे घेतले 4 इकडे घेतले, तर 47चं काय झालं 74 झालं. सेम स्वॅप इन्स्ट्रक्शन तशीच करणार आहे. जर 47 हा नंबर स्टोअर केला असेल तर तो काय करणार 74. आता इथे बघू, इथे काय आहे 0110, 0110 कोणता नंबर आहे 6 आणि हा कोणता आहे 011 हा 7. तर ह्यांचं काय होणार आहे 67 म्हणजे 67. तर इकडे केल्यानंतर काय होणार आहे 76, काय होणार 76. ओके, हा काय 6 आणि हा काय आहे 7. जेव्हा तुम्ही स्वॅप ही इन्स्ट्रक्शन करता 67 आहे, स्वॅप इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर 76 झाला. इथे काय 67 स्वॅप इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर 67चं 76 झालं. म्हणजे ते काय करणार आहे स्वॅप करणार आहेत नंबर. ओके, now the next instructions is rotate instructions, rotate right operation. so RR instructions बघितलं होतं. RR instructions काय आहे, the rotate right instruction shift the data stored in the accumulator to the right in a bit by bit fashion. the data is in the LSB is shifted to LSB. RR instruction आपण rotate instructions बघितल्या होत्या. किती rotate instructions होत्या, rotate right with carry, rotate left with carry. So rotate right instructions काय आहे, rotate right instruction shift the data stored in the accumulator to the right in a bit by bit fashion. the data in the LSB is shifted to MSB. बघा R first instruction तर rotate left A, rotate left with carry A, rotate R A, rotate right A, rotate right with carry. ओके, हे सगळे इन्स्ट्रक्शन्स आहे. देन रोटेट लेफ्ट विथ कॅरी, रोटेट राईट विथ कॅरी म्हणजेच काय की जो डेटा आहे तो राईट साईडला शिफ्ट होणार आहे आणि कसा होणार आहे विथ कॅरी. the rotate right with carry command perform the same operation but include the carry bit in the operation as well. so it is used for serial transmission data. rotate left operation, the rotate left instruction shift the data store in accumulator to the left in a bit by bit fashion. the data is MSB is shifted to LSB. and rotate left with carry command perform the same operation but include carry bit in the operation as well. so it is a use for serial transmission. आता बघा हे जे आपण बघितले कोणकोणते, रोटेट राईट, रोटेट राईट विथ कॅरी, रोटेट लेफ्ट विथ कॅरी, हे ज्या 4 इन्स्ट्रक्शन्स आहेत ह्या रोटेशन इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्या कशा परफॉर्म होतात ते बघू. फर्स्ट इन्स्ट्रक्शन काय आहे रोटेट लेफ्ट ए. आता हा अक्युमुलेटर मध्ये हा डेटा आहे, तर हा काय करणार आहे लेफ्ट साईडला काय होणार आहे रोटेट होणार आहे. म्हणजे सपोज हा डेटा आहे 100111000, तर 0 ह्या साईडला शिफ्ट होणार, मग हा 0 ह्या साईडला शिफ्ट होणार. बघा हा जिथं 0 असणार आहे हा 0 इकडे शिफ्ट होणार, मग हा 0 पुन्हा इकडे शिफ्ट होणार, असं ते शिफ्ट होत राहतात. हा 0 इकडे शिफ्ट झाला, मग हा 0 पुन्हा इकडे शिफ्ट होणार, मग हा 1 पुन्हा इकडे शिफ्ट होणार. म्हणजे हे काय होतात असे एक हा 0 इकडे शिफ्ट झाला की हा 0 पुन्हा इकडे शिफ्ट होणार, मग तो पुन्हा इकडे जाणार, मग हा 1 पुन्हा इकडे जाणार, तो पुन्हा असा येणार. असे ते काय होत राहतात ह्या मॅनरने लेफ्टने काय होत राहतात शिफ्ट होत राहतात. ओके, नाउ द रोटेट लेफ्ट विथ कॅरी. आता इथं बघा कॅरी फ्लॅग आहे, हा डेटा आहे 100111000, कॅरी 0, कॅरी काय आहे 0 आहे. सो आता इथे काय करणार आहे आपण रोटेट लेफ्ट, म्हणजे लेफ्टला कसं रोटेट करणार आहे की हा डेटा इकडे जाणार, हा डेटा इकडे जाणार, हा डेटा इकडे जाणार आणि त्यावर ही कॅरी जी आहे ही कॅरी पण रोटेट होणार. म्हणजे इथे कॅरी काय होती 0 होती, इथे शिफ्ट केल्यानंतर हा नंबर काय ना हा नंबर शेवटी इकडे येणार. म्हणजे कॅरी ही काय झाली कॅरी झाली, ही काय झाली इकडे आली, ही काय झाली तर कॅरी झाली. कारण का हा जो 1 आहे हा 1 शेवटी येणार आहे ना सगळ्यात, मग हा 1 इकडे आल्यामुळे कॅरी काय झाली 1 झाली. तसंच सेम राईट ऑपरेशन, लेफ्ट ऑपरेशन ह्या साईडला शिफ्ट होत होतं, राईट ऑपरेशन ह्या साईडला शिफ्ट होणार आहे. आता हा जो 0 आहे 1 काय होणार आहे इकडे इकडे शिफ्ट होणार आहे. हा डेटा काय होणार, हा डेटा इकडे शिफ्ट होत होता, आता हा डेटा इकडे शिफ्ट होणार आहे. बघा हे इथे बघा लेफ्ट ऑपरेशन कसं होतं, हा डेटा इकडे शिफ्ट होत होता, आता हे कसं होणार आहे हे इकडे शिफ्ट होणार आहे.
ओके, 1 कुठे येणार, इकडे येणार. मग 0 कुठे येणार, इकडे येणार. मग हा 0 कुठे येणार, इकडे येणार. मग हा 1 कुठे येणार, इकडे येणार. असं ते शिफ्टिंग होत राहतं. सेम तसं कॅरी फ्लॅग. कॅरी फ्लॅग मध्ये पण काय होणार आहे, राईट साईडला काय होत राहणार आहे, शिफ्ट होत राहणार आहे. फक्त विथ कॅरी शिफ्ट होणार आहे. काय होणार आहे, विथ कॅरी फ्लॅग काय होणार आहे, शिफ्ट होणार. म्हणजे हा जो नंबर असणार आहे तो ह्या कॅरीच्या जागी जाणार आहे. मग हा नंबर इथे येणार, मग हा नंबर इथे येणार, मग हा नंबर इथे येणार, मग हा नंबर इथे येणार. हा नंबर फोर्थला येणार, सिक्सचा नंबर फिफ्थला येणार आणि सेव्हनचा नंबर सिक्सला येणार आणि हा जो नंबर आहे तो 7ला जाणार. समजलं? तसंच हा नंबर 0चा नंबर कुठे जाणार आहे, 7ला जाणार. 1चा नंबर 0ला, 2चा 1ला, 3चा 2ला, 4चा 3ला, 5चा 4ला, 6चा 5ला, 7चा 6ला असं येणार. आणि इथे अपोजिट ऑपरेशन होणार आहे. इथे काय होणार आहे, हा नंबर इकडे जाणार, हा इकडे जाणार, हा इकडे जाणार, हा इकडे जाणार. 3चा 4ला, 2चा 1ला, 1चा 0ला, 0चा 1ला. तसंच 0 कुठे जाणार आहे, 1ला जाणार आहे. हे 6चं 7ला, 5चं 4ला, 4चं 3ला, 3चं 2ला, 1चं 2ला, 0चा 1ला. असे नंबर काय होणार, शिफ्ट होणार आहेत. हे ह्या साईडला शिफ्ट होणार आहेत लेफ्ट मध्ये आणि राईट मध्ये हे नंबर इकडे शिफ्ट होणार आहेत. दॅट इज अ रोटेट इन्स्ट्रक्शन. ओके. So these all about arithmetic and logical instructions. So आपण कोणकोणते instructions बघितले, just we take the overview of examples. Move a comma hash 0fh म्हणजेच काय, fh हा नंबर a मध्ये स्टोअर केला. then add a comma hash b hash 0b. so a मध्ये स्टोअर केलेला नंबर म्हणजे 0fh हा नंबर आणि 0b हा नंबर ह्यांचं काय केली, ऍडिशन केली आणि रिझल्ट a मध्ये स्टोअर केला. नाउ द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन इज मूव a comma hash 60h म्हणजे 60h कशामध्ये स्टोअर केले, a मध्ये स्टोअर केले. देन मूव r1 comma hash 46h. देन 46h कशामध्ये स्टोअर केले, r1 मध्ये केले. देन ऍड a comma r1 म्हणजे a मध्ये डेटा आणि r1 मध्ये जो डेटा आहे त्याची काय केली, ऍडिशन केली आणि रिझल्ट कशामध्ये स्टोअर झाला, अॅक्युम्युलेटर रेजिस्टर मध्ये. नाव क्लिअर सी म्हणजे जो कॅरी फ्लॅग आहे तो काय केला, आधी आपण क्लिअर केला. देन मूव ए कॉमा हॅश 3fh तो 3fh कशामध्ये स्टोअर केले, ए मध्ये स्टोअर केले. मूव r3 कॉमा हॅश 23h कशामध्ये स्टोअर केले, r3 मध्ये गेले. मग ए मध्ये देन नेक्स्ट इन्स्ट्रक्शन काय, सब ए कॉमा r3. मग ए मध्ये आणि r3 मध्ये हे ज्या दोन व्हॅल्यू आपण स्टोअर केलेल्या आहेत त्या दोन व्हॅल्यूजची काय होणार, सबट्रॅक्शन होणार. पण सबट्रॅक्शन आपण कशी करतो, टूज कॉम्प्लिमेंट मध्ये करतो. ए मध्ये 3f हा त्याचा बायनरी नंबर आहे, r3 मध्ये 23 हा त्याचा बायनरी नंबर आहे. मग ह्या दोन नंबरची सबट्रॅक्शन करणार आहे. आपण सबट्रॅक्शन कशी करणार, पहिला हा जो डेटा आहे ह्याचा टूज कॉम्प्लिमेंट घेणार. मग 1 ए मध्ये जो डेटा आहे तो ऍज इट इज दिला आणि काय टूज कॉम्प्लिमेंट 23 म्हणजे 23 चा टूज कॉम्प्लिमेंट घेतला. टूज कॉम्प्लिमेंट ए मधून काय केला, ऍड केला, ए मध्ये ऍड केला आणि जो काय रिझल्ट येईल तो कशामध्ये स्टोअर होणार, अॅक्युम्युलेटर ह्या रजिस्टर मध्ये स्टोअर होणार. Now the next instruction is move a comma hash 25h. So 25h कशामध्ये स्टोअर केले, ए मध्ये स्टोअर केले. मूव बी कॉमा हॅश 65h 65h कशामध्ये स्टोअर केले, बी मध्ये स्टोअर केले. मल ए बी म्हणजेच काय, ह्या दोन नंबरची ए मध्ये जो डेटा आहे आणि बी मध्ये जो डेटा आहे ह्यांची काय केली, मल्टिप्लिकेशन केली आणि मल्टिप्लिकेशनचा जो काय रिझल्ट येईल तो कशामध्ये स्टोअर केला, अॅक्युम्युलेटर आणि बी ह्या दोन्ही रजिस्टर मध्ये काय केला जातो, स्टोअर केला जातो. नाउ द मूव ए कॉमा हॅश 95h 95h कशामध्ये स्टोअर केले, ए मध्ये स्टोअर केले. देन मूव बी कॉमा हॅश 10h 10h कशामध्ये स्टोअर केले, बी मध्ये स्टोअर केले. आणि मग डिव्हिजन ए बी, ए आणि बी मध्ये जो डेटा स्टोअर केलेला आहे त्यांची काय करणार, डिव्हिजन करणार. डिव्हिजन केल्यानंतर जो काय रिझल्ट येईल तो कशामध्ये स्टोअर होणार आहे, म्हणजे क्वोशंट हा अॅक्युम्युलेटर मध्ये स्टोअर होणार. परफॉर्म ए डिव्हिजन बी अँड स्टोअर द क्वोशंट इन ए अँड रिमाइंडर इन बी. म्हणजे ए मध्ये काय आपण स्टोअर करणार, क्वोशंट स्टोअर करणार आणि बी मध्ये काय स्टोअर करणार, रिमाइंडर. नाउ Now the next instruction is move a comma hash 47h. तर 47h हा आपण कशामध्ये स्टोअर केला, अॅक्युम्युलेटर मध्ये स्टोअर केला. मूव बी कॉमा हॅश 25h 25 कशामध्ये स्टोअर केले, बी मध्ये स्टोअर केले. मग बी मध्ये स्टोअर केल्यानंतर ऍड ए कॉमा बी म्हणजे ए आणि बी ह्यामध्ये जो डेटा आहे त्याची काय करणार, आपण ऍडिशन करणार आणि रिझल्ट कशामध्ये स्टोअर होणार, ए मध्ये. Now the next instruction is move a comma hash 35 35 म्हणजे अॅक्युम्युलेटर मध्ये आपण काय स्टोअर केलं, 35h स्टोअर केले. देन नेक्स्ट इन्स्ट्रक्शन इज ANL. ANL stands for अँडिंग.
सो ए मध्ये जो डेटा स्टोअर केलेला आहे आपण तो 35 आणि दुसरा कोणता डेटा 08 ह्यांची काय होणार अँडिंग होणार, अँड ऑपरेशन होणार आणि रिझल्ट कशामध्ये स्टोअर होणार अॅक्युम्युलेटर मध्ये स्टोअर होणार. मूव्ह ए कॉमा हॅश 04H, तो 04 हा जो नंबर आहे हा अॅक्युम्युलेटर मध्ये स्टोअर होणार आणि ANL A कॉमा हॅश 30H, म्हणजे ए मध्ये जो डेटा आहे ए मध्ये कोणता आहे 04H हा डेटा आहे ए मध्ये, तो डेटा आणि 30H यांचं काय होणार अँडिंग ऑपरेशन होणार आणि अँडिंग ऑपरेशन झाल्यानंतर जो काय रिझल्ट येईल तो कशामध्ये स्टोअर केला जाणार आहे अॅक्युम्युलेटर ह्या रजिस्टर मध्ये काय केला जाणार आहे स्टोअर केला जाणार आहे. ओके, नाउ द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन इज मूव्ह ए कॉमा हॅश 54H. आता हे जे 54H आहे ते कशामध्ये स्टोअर करणार आपण ए मध्ये स्टोअर करणार. नाउ XRL A कॉमा हॅश 70H. आता 78 म्हणजेच काय की ए मध्ये जो डेटा आहे ए मध्ये काय आहे 54 आणि 78 ह्या दोघांचं XRL म्हणजे काय एक्सऑर ऑपरेशन होणार. काय होणार एक्सऑर ऑपरेशन आणि एक्सऑर ऑपरेशन झाल्यानंतर जो काय डेटा येईल तो कशामध्ये स्टोअर होणार आहे 70 तो अॅक्युम्युलेटर ह्या रजिस्टर मध्ये स्टोअर होणार आहे. बघा मूव्ह 54H इनटू द अॅक्युम्युलेटर, परफॉर्म देन XR A कॉमा हॅश 78, परफॉर्म एक्सऑर ऑपरेशन बिटवीन द डेटा स्टोअर इन द अॅक्युम्युलेटर. अॅक्युम्युलेटर मध्ये 54 आणि 70H यांचा एक्सऑरिंग होणार. देन द रिझल्ट इज स्टोअर इन अॅक्युम्युलेटर आणि रिझल्ट कशामध्ये स्टोअर होणार अॅक्युम्युलेटर मध्ये स्टोअर होणार आणि तो रिझल्ट काय असणार आहे 2CH. बघा 54 हा बायनरी मध्ये लिहा, 78 हा बायनरी मध्ये लिहा आणि दोघांचा एक्सऑरिंग पुढे एक्सऑरचा ट्रूथ टेबल ठेवा आणि एक्सऑरचा ट्रूथ टेबल ठेवून दोन्ही नंबरचं काय करा एक्सऑरिंग ऑपरेशन करा आणि बघा रिझल्ट काय येतो ते. मूव्ह ए कॉमा हॅश 50H. आता आपण 50H ही व्हॅल्यू कशामध्ये स्टोअर केली अॅक्युम्युलेटर ह्या रजिस्टर मध्ये स्टोअर केली. सो अॅक्युम्युलेटर ह्या रजिस्टर मध्ये स्टोअर केल्यानंतर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन काय झाली क्लिअर ए. क्लिअर ए म्हणजेच काय की अॅक्युम्युलेटर मध्ये जी काय व्हॅल्यू असते ती डिलीट किंवा इरेज केली जाते. मग डिलीट केल्यानंतर अॅक्युम्युलेटर मध्ये काय व्हॅल्यू राहणार आहे 00H राहणार आहे. सो क्लिअर इन्स्ट्रक्शन डिलीट द डेटा इन पर्टिक्युलर रजिस्टर. ओके, now the next instruction is move a comma hash 01001100p. आता अॅक्युम्युलेटर मध्ये हा डेटा आपण काय केला स्टोअर केला. CPLA म्हणजेच काय कॉम्प्लिमेंट. ए म्हणजे ए मध्ये जो काय डेटा स्टोअर केलेला आहे तो आपल्याला काय करायचा आहे कॉम्प्लिमेंट करायचा आहे. म्हणजे 0चं 1 1चं 0 0 1 0चं 1 होणार 1चं 0 होणार 1चं 0 होणार 0चं 1 होणार 0चं 1 होणार तो डेटा स्टोअर होणार अॅक्युम्युलेटर मध्ये. ओके, now the next instruction is move a comma hash 01100111b. आता स्वॅप आहे म्हणजे काय हे 4 बिट इकडे जाणार आणि इकडचे 4 बिट इकडे येणार. म्हणजे हा नंबर काय आहे 67 आहे तर 67 चा आपण स्वॅप केल्यानंतर काय होणार आहे 76 होणार आहे स्वॅप इन्स्ट्रक्शन ने. ओके, नाउ द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन इज रोटेट इन्स्ट्रक्शन्स. रोटेट कोणकोणत्या इन्स्ट्रक्शन्स आहेत रोटेट लेफ्ट इन्स्ट्रक्शन्स, रोटेट राईट इन्स्ट्रक्शन्स. आता रोटेट लेफ्ट इन्स्ट्रक्शन्स. रोटेट लेफ्ट इन्स्ट्रक्शन्स म्हणजेच काय की जो काय डेटा आहे तो लेफ्ट साइड ला रोटेट होणार आहे. म्हणजे हा जो LSB आहे तो कुठे जाणार आहे MSB कडे जाणार आहे. LSB कुठे स्टोअर होणार आहे बघा हा LSB कुठे स्टोअर झाला MSB कडे स्टोअर झाला. मग हा पुन्हा अशी कंटिन्यू ही प्रोसेस काय होत राहणार आहे कंटिन्यू होत राहणार आहे. लेफ्ट साइडला काय होणार आहे शिफ्ट होत राहणार आहे डेटा. ओके, म्हणजे बघा हा LSB MSB ला गेला, मग हा LSB पुन्हा ह्या MSB ला गेला, मग हा LSB इकडे येणार ना हा LSB पुन्हा MSB ला, LSB MSB ला, LSB MSB ला असे काय होत राहतात ते शिफ्ट होत राहतात. आता रोटेट लेफ्ट विथ कॅरी. सो आता इथं आपण कॅरी फ्लॅग आहे तर हा जो LSB आहे तो पहिला कॅरी फ्लॅग कडे जाणार. कुठे जाणार कॅरी फ्लॅग कडे, मग हा पुन्हा कॅरी फ्लॅग, मग हे पुन्हा असं काय होत राहणार आहे शिफ्ट होत राहणार आहे. सिमिलरली रोटेट राईट. रोटेट राईट मध्ये काय होणार आहे MSB LSB कडे जाणार. इथं कसं होता LSB MSB कडे जात होता आता इथे MSB LSB कडे येणार आहे. MSB काय येणार आहे LSB कडे येणार आहे. हे असं का हा डेटा MSB LSB अशा मॅनरने काय होणार आहे राईट मॅनरने काय होणार आहे शिफ्ट होणार आहे. ओके, तसंच रोटेट राईट विथ कॅरी कॅरी फ्लॅग. इथे पण काय होणार आहे रोटेट राईट विथ कॅरी म्हणजे इथे आपली कॅरी असणार आहे. कॅरी काय होणार इकडे जाणार आहे, हा डेटा इकडे येणार, हा डेटा इकडे येण्याचे काय होत राहणार आहे डेटा शिफ्ट होत राहणार आणि फायनली हा डेटा कुठे येणार इकडे येणार. तसंच आपण इकडे शिफ्ट करत आहोत, हा डेटा इकडे येणार
हा डेटा इकडे येणार, हा डेटा इकडे येणार आणि हा डेटा कुठे जाणार आहे, इकडे जाणार आहे. आपण काय करत जाणार आहे, एक एक नंबर काय करत जाणार आहोत, शिफ्ट करत जाणार आहोत. बघा, हा नंबर ह्या पोझिशनला शिफ्ट केला, हा नंबर इकडे शिफ्ट केला, हा नंबर इकडे शिफ्ट केला आणि शिफ्ट करून हा नंबर कुठे गेलाय, शेवटी गेलाय. म्हणजे हा 1 कुठे गेलाय, शेवटी गेलाय. इथं कॅरी म्हणजे ही कॅरी इथं आली, इथं कॅरी 0, इथं कॅरी हा नंबर शेवटी इकडे येणार ना, म्हणून तर कॅरी 1 आलेली आहे. सो हे रोटेड लेफ्ट आणि रोटेड राईट. सो रोटेड लेफ्ट म्हणजे लेफ्ट साईडला रोटेड होणार, म्हणजे LSB MSB कडे जाणार. रोटेड लेफ्ट विथ कॅरी म्हणजे कॅरी फ्लॅग पण शिफ्ट होणार. रोटेड राईट म्हणजे MSB LSB कडे जाणार आणि रोटेड राईट विथ कॅरी म्हणजेच काय होणार आहे, डेटा काय होणार आहे, इकडे ह्या साईडला विथ कॅरी सोबत शिफ्ट होणार आहे LSB कडे. इथं LSB MSB ला जाणार, इथं MSB LSB ला येणार. ओके, आणि इथं फक्त ह्या दोन इन्स्ट्रक्शन्स मध्ये कॅरी पण काय करणार आहेत, ते शिफ्ट करणार आहेत. So this is the rotate instruction. So these are the arithmetic and logical instructions. So now next lecture we will see the code conversion instructions. That means code conversion. How to code conversion is performed using 8051 microcontroller. So now we will stop here. Thank you so much. In next lecture we will see code conversion using 8051 microcontroller. Now we will stop here. Thank you so much.